नांदेडसह लातूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे असं सुद्धा प्रशासनाने स्पष्ट केलंय। नांदेडसह लातूर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सर्व शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर केली आहे। विष्णू बुर्गे आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घ्या। विष्णू, काय अपडेट आहे? खत मराठवाड्यामध्ये पाऊस थांबला होता, मात्र पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे। लातूर जिल्ह्यामध्ये जो आहे तो पाऊस पडण्याची शक्यता आहे। अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे। पहाटेपासून पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच जे आहे ते शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। खरं तर मागील काही दिवसांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे। त्यामुळे लहान मुलं आणि शाळेत जाणारे विद्यार्थी यांना त्रास होऊ नये या अनुषंगानं जिल्हा प्रशासनानं खबरदारी म्हणून जे आहे ते उपाययोजनेसाठी सुट्टी देण्यात आलेली आहे। अनेक वेळा काय होतं की मुलं जे आहेत ते शाळेमध्ये जाण्यासाठी रस्त्यावरती पाणी असतं, ओढ्यांना पाणी असतं आणि त्यामुळे शाळेसाठी जाण्यासाठी ते ओढे पार करावे लागतात किंवा त्या पाण्यातून जातात। त्यामुळे जीवितहानी होऊ नये, जीवाला कुठला धोका पोहोचू नये यासाठी प्रशासनानं आता खबरदारी घेतलेली आहे। कालच रात्री जे आहे ते आदेश देण्यात आलेला आहे आणि आज दिवसभर सुट्टी असणार आहे। खरं तर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नदी, नाले, ओढे याला देखील मोठ्या प्रमाणात पाणी यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळं प्रशासनानं खबरदारी म्हणून आज शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे। लातूर जिल्ह्यासह धाराशिव असेल किंवा नांदेड असेल या ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।